काय सांगाल काल महासभेमध्ये हॉस्पिटलच्या प्रस्तावाला स्थगिती देण्यात आली आणि आरोग्य समितीकडे हा प्रस्ताव पाठवला असल्याचं सांगण्यात आलं. सगळ्यांनी सांगितलंय की जागा बदलवा. माझी महापौर उपमहापौर सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्याला बेलापूर मतदारसंघामध्ये जागा शोधून द्यावी. निश्चित स्वरूपामध्ये आपण जागा बदलू. त्या ग्राउंडवरती काही माझं अडलेलं नाही की तिथेच झालं पाहिजे, पण 8.5 एकर जागा कधी सिडको ग्राउंडसाठी देणार नाही आणि आपल्याला तेवढी जागा मिळत नव्हती म्हणून आपण ती घेतली. आणि त्यांना खेळाचं मैदान मी करून देणार बेलापूरमध्ये, ही माझं स्वतःचं आश्वासन आहे की तुम्हाला पहिला खेळाचं मैदान करून देणार. आहे ना ती आपल्याला बेलापूरमध्ये पहिलं कुस्तीचं मैदान होतं, ती मोठी जागा आहे. सिडकोची मागणी केलेली आहे, तिथे आम्ही खेळाचं मैदान निर्माण करणार आणि खेळाडू निर्माण झालेच पाहिजेत, तब्येत चांगली राहिलीच पाहिजे. मीच तर त्यांना खेळायला मैदान दिलं होतं, पण हळूहळू त्यांनी एवढं 7-8 एकरची जागा त्यांनी ताब्यात घेतली, मलाही माहिती नव्हतं. आणि ते कमर्शियल वापर करत होते त्याचा. वेगवेगळ्या कंपन्या याच्यात त्यांना 8 दिवस 15 दिवसाचं प्रशिक्षणाचे पैसे देत होते आणि त्याच्या तक्रारी मला तिथले ग्रामस्थ जे माझ्याकडे आले होते ग्राउंड मागायला त्यांनीच तक्रारी केल्या त्या. पण मी काय त्याच्यासाठी तो प्लॉट नाही काढलेला आहे. जागा तेवढी मोठी कुठेच उपलब्ध नाही. 8-10 एकरशिवाय मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल होऊ शकत नाही, म्हणून त्या जागेला आम्ही महत्त्व दिलं. 14 गावामध्ये आरोग्य केंद्र होतं पूर्वी, ते होईल. 14 गावामध्ये आरोग्य केंद्र होईल, त्यासाठी काय नव्या मुंबईला आम्ही भेटीला धरणार नाही. विरोधकांनी ह्याच्या त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यापेक्षा, इथून तिथून लोक आणण्यापेक्षा, काल जे ते बोलले आम्ही मंदाताईंना भेटू समजवू, हे ते पहिलाच आले असते तर काही मार्ग तरी निघाला असता. आता सर्व पेपरवर्क झालं आहे, पालिकेने त्या जागेचे पैसे भरले आहेत आणि गव्हर्नमेंटने त्याच्यावरती DP प्लॅनमध्ये हॉस्पिटल प्लॉटचं रिझर्वेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे ते पहिले आले असते. आणि अजूनही माझं त्यांना आव्हान आहे की बेलापूरमध्ये त्यांनी तेवढी जागा मला बाजूला द्यावी, आपण त्यांना ते मैदान सोडून देऊ. माझं काय त्यांच्याशी दुश्मनी थोडे खेळाडूंची. मीच तर दिलं होतं माझंच लेटर पॅड. तेव्हा का ना कुठल्या नेत्याकडे गेले लेटर पॅड आणायला, का ना कुठल्या नेत्यांनी मदत केली. आता जे नेते याच्या त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला गोळ्या मारतात. मी तर एक महिला, काम करणारी महिला आहे रात्रंदिवस, आणि ती करत राहणार आहे. श्रेय भेटायचं नाही भेटायचं लोकांना कळून चुकलं. उलट त्यांनी जेवढ्या अडचणी आणल्या, या मी जेवढ्या परवानग्या आणल्या तेवढ्या वेळात ते कोर्टात गेले, तेवढ्या अडचणीवर मी मात केलेली आहे. आज जनता काय लिहिते, मला काय टोल करते बघा. हॉस्पिटल किती गरजेचं आहे, जा माझ्या वेबसाईटवर बघा काय काय लोक बोलतात. ताई तुम्ही आगे बढो, हमारे साथ में हॉस्पिटल लढायला आम्ही उतरू. आज तरुणांना पाहिजे, ती गरज आहे, त्यांच्यात त्याला काम मिळणार आहे. लाखो लोकांना, हजारो लोकांना रोजगार प्राप्त होईल. ते काय माझ्या घरच्यांना येणार आहे. एक परिसर सुंदर होईल. प्रशासनाच्या काळात हे सगळे मान्यता मिळाल्या आणि महापालिकेमध्ये सत्ता स्थापन झाल्यानंतर आज महिला महापौर आहे. आज सत्ता तुमची असताना आता पुन्हा अचानक विरोध करण्याचं कारण काय? म्हणजे महापालिका निवडणुकीची ते वाट बघत होते का की जेणेकरून तुम्हाला ताकदीने विरोध करायचा? ते पहिल्यापासून विरोध करत होते आणि त्यांना माहिती आहे की आपली लोक बसली का त्याला विरोध करू आणि आपण बार करू. पण माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांचं स्वतःचं स्वप्न आहे की हॉस्पिटल झालंच पाहिजे आणि झालं तर ते हॉस्पिटल त्यांच्याचमुळे होणार. बघू ना त्यांना कोण किती विरोध करतोय ते.